तुला 75 अँगल जमलेला. हं. हॅलो. हॅलो. 75 चा अँगल जमलेला का? हो. हा, हो सर. जमलेला. ओके. आणि काय प्रॉब्लेम होता? काही नाही. फाईन. ओके. आज आपण कन्स्ट्रक्शनच घेऊया, बाकीचं घेणार मी, कारण 14 तारीखला आहे ना परीक्षा. केव्हा आहे? 26 एप्रिल. 26 एप्रिलला आहे, म्हणजे बऱ्यापैकी वेळ आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम. 26 ला आहे का 14 ला आहे? 26. प्रज्ञा म्हणते, तू प्रज्ञा म्हणते ना? हं. ओके, मग बऱ्यापैकी वेळ आहे आपल्याला. ओके, चल आपण काय करूया, चालू करूया. तुला येस. रॉम्बस म्हणजे काय माहित आहे का? हा, सर. रॉम्बस नाही. ओके, रॉम्बस म्हणजे काय, सगळ्या बाजू सेम असतात त्याच्या. समजा मी काय केलं सांग, ही एक बाजू काढली, दुसरी पण बाजू काय असणार सांग, सेम असणार आहे. म्हणजे साईज, लेंथ त्याची सेम असणार आहे. ही पण सेम असणार आहे. ओके, ही पण सेम, लेंथ सेम असणार आहे त्याची. ओके, आणि ही लेंथ काय असणार आहे, सेम असणार. ओके, आणि दुसरी एक प्रॉपर्टी काय आहे, तर त्याचे डायगोनल्स काढले आपण. डायगोनल्स म्हणजे माहित आहे ना, कर्ण. ओके, हॅलो हॅलो, येस. याला आपण डायगोनल्स म्हणतो. जर दोन डायगोनल्स काढले ना, तर इथे जो अँगल होतो ना, तो 90 डिग्री होतो. प्रत्येक अँगल काय असतो सा, 90 डिग्री असतो. हे समजलं तुला? येस. हा, या दोन्ही साईड काय असतात सांगा, सगळ्या साईड, दोन्ही साईड नाही, सगळ्या साईड इक्वल असतात. मी समजा तुम्हाला सांगितलं ही 4 आहे, तर ही 4, ही 4, ही 4. ओके, आणि डायगोनल्स काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात, आणि इथे जो अँगल होतो तो 90 डिग्रीचा असतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणणार. क्लिअर? क्लिअर, समजलं आहे? येस. हा, याला आपण काय म्हणतो सर, रॉम्बस म्हणतो. याला आपण रॉम्बस म्हणतो. ओके, ओके. आता एक क्वेश्चन आपल्याला दिलाय, काय दिलाय सर, ड्रॉ नाही नाही नाही, रॉम्बसचा नाही आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ड्रॉ अ अँगल एबीसी 65 डिग्री. ओके, 65 डिग्री तुला अँगल काढता येईल? येस. 65 साठी काय करायचे, एक लाईन काढायची. इथे त्याने म्हटलं नाही की कंपास आणि फक्त रुरलच्या सहाय्याने घ्या म्हणून. ओके, त्याने काय सांगितलं, 65 चा अँगल करायचा, इथे प्रोटेक्टर ठेवायचा, इथे 0 डिग्री घ्यायचं, आणि बरोबर 65 ला काय करायचं, मार्क करायचं इथे. ओके, आणि दुसरी लाईन त्याला जोडायची. काढली तू, काय बघ, जमेल? येस. जमेल तुला 65 डिग्री अँगल? येस सर. ओके, हा आपला अँगल होणार, तो 65 डिग्री होणार. आणि त्याला नाव द्यायला सांगितलंय त्यांनी. समजा त्याला नाव दिलं, समजा एबीसी. ए बी सी काढला तो? येस. काढला? येस. ओके, आता काय करायचं आहे, ह्याला कॉन्ग्रुनंट काय करायचं आपल्याला, ट्रँगल हे काढायचं, अँगल काढायचं, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्टर नाही वापरायचं. ओके, याला आपल्याला कॉन्ग्रुनंट काय करायचं आहे, एक अँगल काढायचं आहे. हा, बोल. कॉन्ग्रोनंट म्हणजे काय? सेम सेम दिसणारा काढायचा आहे. 65 चा अँगल काढायचा, पण त्याला प्रोटेक्टर नाही वापरणार आपण. ओके, मग मी काय करतो सांग, एक परत एकदा लाईन काढतो इथे. आता प्रोटेक्टर नाही वापरायचा. एक लाईन काढली मी. ओके, काढली? येस. काढली तू? येस सर. हॅलो. येस सर. नंतर काय कर माहिती आहे, कंपासाचं टोक इकडे ठेव. कंपासाचं टोक इकडे ठेव. ठेवलं? येस. कंपासाचं टोक इकडे ठेव. हा क्वेश्चन नंबर आपण 54 सोडवतोय. 54 पुस्तकातला. ठेवलं तू कंपासाचं टोक इथे?
हॅलो. येस. नंतर काय कर, थोडं डिस्टन्स घे, इथे मार्क कर, इथे मार्क कर. केलं येस. केलं येस सर. नंतर ते डिस्टन्स बदलू नको. आता इथे घे ना ग, आणि काय कर माहिती आहे, असं तेवढं डिस्टन्स ठेव ना, तेवढं डिस्टन्स कुठं असं मार्क हे कर. सेमी सर्कल काढलं तरी चालेल. कळलं? येस. हॅलो. येस. आता काय कर माहिती आहे, कंपासाचं टोक इकडे ठेव, या पॉइंटवर, या पॉइंटवर ठेवलं. येस. आणि इथे बरोबर हे कर, दुसरं टोक इथे घे, तेवढं डिस्टन्स मला पाहिजे. इथे एक ठोक ठेवलं, दुसरं पेन्सिल आहे ते इथपर्यंत घेऊन जा, आणि तेवढंच डिस्टन्स काय करायचं, इथे ठेवायचं, आणि मार्क तेवढंच डिस्टन्स करून इथे ठेव, हे करायचं. मी काय म्हणतो, लक्ष आलं तुझ्या? येस. ओके. आणि नंतर काय करायचं, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा. तो पॉईंट काय करायचा, जोड. माझा बरोबर नाही येणार आहे, ओके, पण तुझा बरोबर यायला पाहिजे. आणि हा अँगल मोज, हा अँगल पण 65 असायला पाहिजे, नाही तर तुझं काहीतरी चुकलं. येस. झालं? झालं? येस सर. आलं 65 बरोबर? येस. बघितलं प्रोटेक्टरने, बघितलं मोजून? हो. नक्की आलं बरोबर? हा? येस. आणि एक काढूया का असलं, का नको? नो सर. समजलं ना? ओके. येस. ओके. मी परत एकदा सांगतोय बघ, पहिल्यांदा एक लाईन काढायची, 65 अँगल घ्यायचा, त्याने दिलेला अँगल घ्यायचा. नंतर काय करायचं, कंपासाचं टोक इथे ठेवायचं, किती डिस्टन्स घ्यायचं, इथे मार्क करायचं, इथे मार्क करायचं, दोन्हीकडे सेम डिस्टन्सने मार्क करायचं. नंतर काय करायचं, इथे टोक ठेवायचं, आणि सेमी सर्कल काढलं तरी चालेल. नंतर काय करायचं, इथे टोक ठेवायचं, आणि दुसरं टोक इथे आणून ठेवायचं, आणि तेवढंच डिस्टन्स घ्यायचं, आणि याच्यामध्ये पण तेवढंच डिस्टन्स ठेवायचं, आणि मार्क करायचं, आणि हे पॉईंट जोडायचे. किती अँगल दिलेला असेल तर आपण काय करू शकतो, त्याचा कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम सेम दिसणारा, सेम एकरूप. ओके, आपण काय करू शकतो सांग, काढू शकतो. क्लिअर? येस सर. ओके. नंतर अनेक क्वेश्चन दिलाय बघ, जो आपल्याला, हा 54 नंबरचा आला, दुसरा आहे तो 55 नंबरचा, तो पण आपण बघूया. तुझ्याकडे आहे ना, पुस्तक आहे ना? येस सर. हा. इथे काय दिले सांग, ड्रॉ लाईन पी क्यू परपेंडिक्युलर टू आर एस. आपण पहिल्यांदा एक आर एस लाईन काढणार, माझ्या बरोबर काढत जातो. ही आपली आर एस लाईन झाली. आर एस. ओके. येस. नंतर याला परपेंडिक्युलर काढण्यासाठी आपण काय करतो, इथे बघ सांगितलं पी क्यू लाईन परपेंडिक्युलर टू आर एस. ओके, मी काय करणार सांग, इथे टोक ठेवणार, माहित आहे ना, ते निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं, आणि काय करायचं, वर असं हे करायचं, आणि खाली पण करायचं, माहित आहे ना? नो सर. हा, ओके. नंतर काय करायचं, तेच घ्यायचं, इथे पॉईंट ठेवायचा, आणि वर आणि खाली मार्क करायचं. हे दोन्ही पॉईंट जोडले ना की तुला परपेंडिक्युलर लाईन मिळणार. ओके, येस. झालं करून तुझं? 1 minute. त्याला नाव द्यायचंय, ओ द्यायचंय. हा आपला काय झालाय सांग, पी क्यू झाला. येस सर. झालं? येस. झालं? येस सर. ओके. आता आपल्याला जो अँगल काढायचा ना, तो याचा बायसेक्टर अँगल काढायचा, याचा बायसेक्टर काढायचा आहे.
आणि बायसेक्टर कसा काढायचा तो आपण बघितला. काय करणार, इथे पॉईंट ठेवणार, इथे मार्क करणार, इथे मार्क करणार. आपल्याला ह्याचा अँगल बायसेक्टर काढायला सांगितला, ROQ. ओके, मी काय करणार, इथे कंपासचं टोक ठेवणार, इथे मार्क करणार, इथे मार्क करणार. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय करणार, टोक ते इथे ठेवणार आणि इथे मार्क करणार असं, आणि हे टोक इथे ठेवणार आणि इथे मार्क करणार. हे आपण बघितलं बायसेक्टर कसा काढतात तो. Yes. आणि हा आपला काय होणार असा अँगल बायसेक्टर. आणि त्याला नाव त्याने द्यायला सांगितलं, ई नाव द्यायला सांगितलं. ओके, त्याला नाव द्यायला काय सांगितलं, ई. OE आपला अँगल बायसेक्टर झाला. झाला. Yes. झाला. Yes. नंतर त्याने काय सांगितलं बघ, OE वर आपल्याला काय घ्यायचं आहे, एक पॉईंट घ्यायचा आहे, ए नावाचा पॉईंट घ्यायचा आहे. आणि OQ वर आपल्याला काय घ्यायचा, बी नावाचा पॉईंट घ्यायचा आहे. पण त्याचं त्यांनी लेंथ दिलेली आहे. O पासून आपल्याला काय करायचं आहे, या रुलर वापर आणि तू काय कर माहिती आहे, 2.8 वर मार्क कर जातो. 2.8 वर काय करायचं, मार्क करायचं. आणि OQ वर पण काय करायचं, 2.8 वर मार्क करायचं. ह्याला नाव द्यायचं ए आणि ह्याला नाव द्यायचं बी. झालं. One minute. OA काय घ्यायचं, 2.8 घ्यायचं, आणि OB काय घ्यायचं, 2.8 घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट काय करायचे, जोडायचे. Mm, ओके, Yes. ओके. झालं. Yes. हा, आता त्याने काय विचारलंय, OAB हा कुठला ट्रायंगल आहे का विचार, कुठला टाईपचा ट्रायंगल असणार सांग मला. Oh, याच्या दोन साइड इक्वल आहेत ना, आणि तिसरी साइड आहे. कुठल्या प्रकारचा ट्रायंगल असणार. हा, दोन साइड इक्वल असेल तर त्याला काय म्हणतात, आयसोसेलस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण. नाही समजला, समजला. समजलं. या दोन्ही साइड इक्वल आहेत ना. तिसरी साइड आपली 2.8 नाही होणार, तिसरी पॉईंट 2.8 आहे का बघ ती, असेल तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल होणार, पण नाही होणार ती. आहे का, AB साइड किती आहे, 2.8 नसणार ती. आहे का. No. हा, No. नाही. ओके, हे दोन्ही प्रॉब्लेम तुला समजले का. Yes. हॅलो. Yes, sir. ओके, नंतर आपण तिसऱ्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचंय, रॉम्बस काढायचंय. मी रॉम्बस म्हणजे काय ते मगाशी तुला सांगितलं, बरोबर आहे ना. Yes. मी काय करणार आता, पहिली गोष्ट काय करायची, एक 4 सेंटीमीटरची अशी लाईन काढायची, पण तिरकी काढत. 4 सेंटीमीटरची एक लाईन काढ, रुलरच्या सहाय्याने 4 सेंटीमीटरची एक लाईन काढ. Yes. आपल्याला त्यांनी काय दिलं सांग, डायगोनल दिलेली आहे, त्यामुळे मी एक डायगोनल काढली. Yes.
काढली? Yes. हॅलो. Yes. ओके. त्याच्या बरोबर मध्ये आपल्याला काय पाहिजे, किंवा आपण दुसरं एक करूया, ह्याला आपण परपेंडिक्युलर टाकूया. परपेंडिक्युलर टाकण्यासाठी आपण काय करणार सांग, इथे ठेवणार कंपासाचं टोक आणि इथे मार्क करणार, सॉरी राऊंड मध्ये म्हणजे याच्यामध्ये येणार, आर्क येणार. इथे टोक ठेवणार आणि इथे आर्क काढणार, तेवढंच डिस्टन्स घेऊन वर पण काढणार. नंतर तेच डिस्टन्स इथे टोक ठेवणार आणि इथे आर्क काढणार आणि इथे आर्क काढणार. झालं? Yes. आणि हे पॉईंट काय करणार मी, जोडणार. हे जोडणार. ओके. जोडल्यावर तुला काय मिळायला पाहिजे सांग, हे 2 सेंटीमीटर मिळायला पाहिजे, हे 2 सेंटीमीटर मिळायलाच पाहिजे. माझं आलं नाही बरोबर. बघ त्याचं डिस्टन्स किती आहे ते बघ. हा पॉईंट आपण समजा धरला, कुठला आहे, ओ पॉईंट धरला तुम्ही. ओके. आणि हा आपण काय धरूया सांग, पी आर, कारण हे दिले आपल्याला डायगोनल दिले, पी आर आणि क्यू एस. हा आपण ओ धरला. हे 2 सेंटीमीटर आलं बघ बरोबर. Yes. आणि हे 2 सेंटीमीटर. आता मला काय करायचं आहे, इकडनं ना 2.5 सेंटीमीटर, कारण ही 5 सेंटीमीटर दिलेली आहे, दुसरी डायगोनल दिली ती 2.5 सेंटीमीटर, आणि ते बायसेक्ट करणार आहे. त्यामुळे इथे मी काय करणार, 2.5 वर मार्क करणार आणि इथे पण 2.5 वर मार्क करणार. आणि ते पॉईंट आपले काय असणार सांग, पी क्यू आणि आर आणि एस. इथे 2.5 वर ऍड हे करणार आणि इथे 2.5 वर ऍड एक मार्क करणार. झालं? Yes. आणि हे पॉईंट जोडायचे म्हणजे आपला रॉम्बस तयार झाला. सगळे पॉईंट काय करायचे, जोडायचे. त्यांची लेंथ सगळ्यांची सेम आहे ना, माझी तुला सेम दिसणार नाही, पण सगळ्यांच्या लेंथ सेम असणार. म्हणजे पी क्यू म्हणजे क्यू आर असणार, आर एस, सगळ्यांची लेंथ सेम असणार. Yes. समजलं? बघितली लेंथ सेम बघितली आहे का? ही जेवढी असणार ना तेवढीच ही असणार, तेवढीच ही असणार आणि तेवढीच ही असायला पाहिजे, तरच आपला रॉम्बस बरोबर आला असं आपण म्हणणार. Yes. क्लिअर? Yes. समजलं? Yes. ओके. म्हणजे आपल्याला डायगोनल दिलेली बघ, पहिल्यांदा मी एक डायगोनल काढली, त्याचा अँगल म्हणजे हे काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, त्याला मधला नाव दिला, आणि इकडनं मी काय केलं, दुसऱ्या डायगोनलची फाय दिलेली, मग मी इथे 2.5 इथे 2.5 घेतलं. ओके. आणि बाकी इथे मार्क केल्यावर ते पॉईंट जोडले, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांग, रॉम्बस. दुसरा त्यांनी काय सांगितले सांग, स्क्वेअर काढायला सांगितलं. स्क्वेअर काढायला तर एकदम सिंपल आहे बघ. त्याने साईड किती सांगितली, काय 5.2 सांगितली. आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. मी पहिल्यांदा काय करणार, 2.5 ची एक लाईन काढणार. ओके. त्यांनी काय 2.5 नाही 5.2 दिली. ओके. 5.2 ची एक लाईन काढणार. ओके. झालं? Yes. नंतर या पॉईंटचा आपण हे करणार, परपेंडिक्युलर काढणार. परपेंडिक्युलर काढण्यासाठी आपण बघितलेलं काय केलेलं सांग, लक्षात आहे? Bisected. हा, इथून परपेंडिक्युलर टाकायचं, तर काय केलेलं आपण, इकडनं एक काय करायचं, सेमी सर्कल काढायचं. इकडनं एक सेमी सर्कल काढायचं असतं. ओके. नंतर काय करायचं, इकडे पॉईंट ठेवायचा, थोडंसं डिस्टन्स घ्यायचं, तेवढंच डिस्टन्स घ्यायचं, इथे घ्यायचं. ओके. आणि इथे पॉईंट ठेवून आपण काय करणार सांग, इथे टोक ठेवून इथे कसं हे काढणार, आणि हा जो येतो तो आपण काय करणार आहे, जोडणार. घेतलंय ना मी बोटे, घेतलंय मी, घेतलंय Yes. ना? हा, Yes. ओके, घेतलंय.
तसंच सेम इथे करायचं. बहुतेक हा प्रॉब्लेम घेतलाय मी बहुतेक स्क्वेअर काढायचा का नाही. No. इथे काय करणार मी सांग, परत एकदा सेमी सर्कल काढणार. इथे मी सेमी सर्कल काढणार. ओके, इकडनं काय करणार, इथे मार्क करणार आणि इकडे ठेवून इकडे मार्क करणार आणि परत मी काय करणार सांग, वर असं हे करणार आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडणार. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय करणार, हे जे डिस्टन्स आहे ना 5.2, हे बरोबर स्केलने काय करणार, इथे पण मार्क करणार 5.2 वर आणि इथे पण पॉईंट काय करणार आहे, मार्क करणार आणि हे दोन्ही पॉईंट मी काय करणार आहे, जोडणार. इथे ऑटोमॅटिकली काय येणार सांग, 90 डिग्रीचा अँगल येणारच येणार. माझा बरोबर नाही आला, पण तुझा बरोबर यायला पाहिजे. आला. ओके, हे सगळं काय असणार आहे, 5.5 5.2 5.2 असणार आहे. क्लिअर. Yes. हा नंबर, क्वेश्चन नंबर होता तो किती सांग, 57 होता. ओके, 57. ओके, त्याच्या अगोदरचा जो आपण बघितला तो 56 होता. ओके, त्याच्या अगोदरचा होता तो, हा जो बघितला तो आपण 55 होता आणि त्याच्या अगोदर जो बघितला तो 50 होता. क्लिअर, समजलं. Yes. ओके, नंतर आपण आणि एक घेऊया, 58. ड्रॉ पॅरोग्राम. पॅरोग्राम म्हणजे काय असतं सांग, समोरच्या बाजू पॅरलर असतात. ओके, तर त्याच्यासाठी काय करायचं बघ, हा आपण बघतोय तो 58 क्वेश्चन नंबर बघतो. ओके, तर याच्यामध्ये काय करणार, तर 5.2 ची मला पहिल्यांदा लाईन काढावी लागेल. 5.2 ची लाईन काढायची परत. ओके, हा आपला पी आणि क्यू झाला. समजलं. Yes. झालं, काढले. Yes. नंतर काय करायचं, प्रोटेक्टर घ्यायचा आणि इकडनं आपल्याला 80चा काय करायचं, अँगल काढायचा. इकडे बरोबर 0 करायचं आणि बरोबर काय करायचं, समजा 80 माझं इथे येतं, 80चा मी काय करणार सांग, अँगल काढणार आणि ती लाईन, तो पॉईंट आणि तो पॉईंट जोडणार. म्हणजे इथे मला काय मिळणार, अँगल जो मिळणार तो 80चा मिळायला पाहिजे. झालं. Yes. Yes. झालं. ओके, आता पहिल्यांदा पॅरलोग्राम म्हणजे काय असतं ते बघून घे. इथे बघ, याच्यामध्ये काय असतं सांग, ह्या समोरच्या बाजू इक्वल असतात, ही आणि ही इक्वल असणार, ही आणि ही इक्वल असणार. दुसरं काय असतं, ह्या दोन्ही पॅरलर असतात आणि ह्या दोन्ही पॅरलर असतात. त्यामुळे जर इथे जर 80 अँगल असेल ना, तर इथे आपल्याला काय मिळायला पाहिजे, हा जो अँगल असणार तो 100 मिळायला पाहिजे. कारण दोघांची बेरीज काय होते सांग, 180 होते. किंवा हा जर 80 असेल तर हा 100 असायला पाहिजे. हा 100 आहे तर हा 8 आहे, किंवा समोरचे कोण काय असतात, इक्वल असतात अँगल. ओके, मग मी काय करणार सांगा, ही तुझी फाय आहे ना, मला इथे 180चा अँगल काढायचा आहे. ही पाहिजे तर वाढवायची, पॉईंट इथेच ठेवायचा मात्र, आणि लाईन फक्त मी वाढवतो इथे. ओके, इकडनं काय करायचं सांग, 180चा अँगल काढायचा, सॉरी 80चा अँगल काढायचा इथे, या साईडला, म्हणजे या बाजूचा 100 झाला. समजलं काय म्हणतोय ते मी. Yes. इथे ठेवायचं आणि काय करायचं, परत 80चा अँगल काढायचा. कुठला अँगल, हा अँगल 80 यायला पाहिजे. हा म्हणजे ऍक्च्युली मला हा अँगल किती मिळणार सांग, 100 मिळणार. मला तो 100 पाहिजे, कारण ह्या दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. समजलं. Yes. जे जे काय ड्रॉ करतो ना ते तसंच ठेवायचं, त्यांना लागतं ते. झालं. Yes.
झालं. Yes. हा, आता काय करायचं सांग, हा पॉईंट घ्यायचा इथे आणि आपल्याला पीएस दिलेलं आहे ती 3.8 दिलेलं आहे, म्हणजे स्केलने काय करायचं 3.8 वर मार्क करायचं. तसं क्यू वन पण काय करायचं 3.8 वर मार्क करायचं आणि हे दोन्ही पॉईंट काय करायचे जोडायचे. जोडल्यावर ही लेन तुला 5.2 यायला पाहिजे. हा आपला यस होणार आणि हा आपला काय राहिला पी क्यू आर एस आर. समजलं काय परत सांगू मी? नको. समजलं. समजलं. आणि एक घेऊया ना. Yes. हा, अगोदरचं सगळं प्रॅक्टिस करायचं. मी व्हिडिओ पाठवतो बहुतेक ना, रेकॉर्डिंग बघायचं आणि परत परत प्रॅक्टिस करायची. काय ग? Hmm. ओके. हॅलो. Yes. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला काय करायचं आहे, एक्झॉगॉन ड्रॉ करायचा. एक्झॉगॉन 3.5 सेंटीमीटर. ओके, 3.5. पहिल्यांदा तुला एक्झॉगॉन म्हणजे काय माहित आहे का? Yes. हा, एक्झॉगॉन म्हणजे आणि रेग्युलर एक्झॉगॉन म्हणजे सगळ्या साईड काय असणार सांगा इक्वल असणार. आपल्याला काय सांगितलं 3.5 सेंटीमीटरचा हेक्झॉगन ड्रॉ. मग पहिल्यांदा मी काय करणार 3.5 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करणार. त्याला नाव त्याने काय दिलं एडी. एडी दिलंय त्याने. एडी. झालं. Yes. ओके. झालं. Yes. हा, आता पहिल्यांदा एक्झॉगन म्हणजे लक्षात घे. एक्झॉगन म्हणजे काय असणार सांग, सगळ्या साईड इक्वल असणार. त्याला आपण एक्झॉगन म्हणतो. 1 2 सगळ्या साईड इक्वल असणार आहेत. माझ्या येणार नाही बरोबर, पण सगळ्या साईड काय असणार आहे इक्वल असणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय असते सांग, हे सगळे अँगल काय असतात इक्वल असतात. आणि ते किती असतात ते कसं काढायचं, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा. n-2 इंटू 180. n म्हणजे नंबर ऑफ साईड, त्याच्यामध्ये नंबर ऑफ साईड 6 आहे. तर मी काय करणार सांग 6 - 2 4. इंटू 180. म्हणजे 6 - 2 4 होता इंटू 180 केलं तर किती होतं सांग. टोटल सगळे अँगल्स असणार मिळून ते काय होणार सांग 720 होणार. मी काय म्हणतो लक्षात आहे ना, हे टोटल हे सगळे जर मिळवले ना आपण तर त्यांची बेरीज किती होणार सांग 720 होणार. उदाहरणार्थ आपण काय बघूया क्वाड्रिलॅटर किंवा ट्रँगलचं बघूया. ट्रँगलमध्ये 3 साईड असतात, त्यामुळे मी काय करणार सांग 3 - 2 इंटू 180 काय ना सांग 1 इंटू 180 म्हणजे काय ना 180. सगळ्या बाजूची अँगलची बेरीज 180 आहे. स्क्वेअर मध्ये जर बघितलं तर साईड किती असतात 4 असतात. 4 - 2 इंटू 180 म्हणजे काय होणार सांग 2 इंटू 180 म्हणजे चौकोनात म्हणजे क्वाड्रिलॅटर मध्ये सम ऑफ ऑल अँगल इक्वल टू 360. हे समजलं तुला? Yes. हा, आता याच्यामध्ये काय सांगितलं रेग्युलर सांगितलं, रेग्युलर एक्झाम्पल. त्यामुळे प्रत्येक अँगल त्याचा काय असणार आहे इक्वल असणार आणि त्याच्यामध्ये एकूण अँगल किती आहे 6 आहे. मग मी याला काय करणार डिवायडेड बाय 6. ओके. त्यामुळे प्रत्येक अँगल काय होणार सांग याचा 1. किती होणार 120 होणार. क्लिअर? Yes. क्लिअर? Yes. समजलं? Yes. हॅलो बोल की ग. बोल समजलं. ना. समजलं. आता मी काय काढली सांग, ही लाईन काढलेली आहे. किती दिलेली आहे आपल्याला ती 3.5 सेंटीमीटर दिलेली आहे. ही मी लाईन काढली 3.5. नंतर इकडनं काय करायचं सांग, या बाजूने बघ. आता प्रोटेक्टर मध्ये या बाजूने बघ आणि हा अँगल काय घे माहिती आहे 120. हा अँगल 120 किंवा इकडनं करणार असेल तर हा काय घ्यायला पाहिजे मला 60 घ्यायला पाहिजे, कारण दोन्ही मिळून 180 होणार. इकडनं अँगल बघ असा आणि 120ची एक काय कर अशी एक लाईन काढ. ओके.
असे एक 120ची काय कर काय सांग लाईन काढ. हा अँगल किती असायला पाहिजे 120. काढता येईल ना तुला? येस. हा प्रोटेक्टरने या बाजूने बघ, आता या बाजूने 120 घे. इथून 0 बघायचं, 0 आणि असं घ्यायचं उलट. झाला? येस. झालं? हो. आता इकडनं काय करायचं माहितीये, एवढंच डिस्टन्स घ्यायचं, पाहिजे तर कंपासाने घेतलं तरी चालेल, एवढं घ्यायचं आणि एवढंच डिस्टन्सवर काय करायचं ते मार्क करायचं. ओके. नाही, इथे आपल्याला बीज नाव द्यावं लागणार हा. ते वेगळं सांगितलं, इथे बीज नाव द्या. एडी तर वेगळं सांगितलं आपल्याला, वेगळं सांगितलं ते. ओके. नंतर हा जो पॉईंट मिळणार ना त्याला सी नाव दे. ओके. झालं? येस. झालं? झालं का? इथे पण 3.5 डिस्टन्स पाहिजे हा हे. हो. आता मी काय करणार सांग, प्रोटेक्टर असा ठेवणार, असा ठेवणार प्रोटेक्टर. इथे 0 मायनस हे करणार आणि इकडनं बरोबर काय करणार, परत 120 डिग्री काय करणार अँगल. आणि ती पण लेंथ परत मी काय करणार 3.5 घेणार. इकडनं प्रोटेक्टर असा ठेव आणि परत हा अँगल काय कर माहिती आहे 120 घे. त्याला नाव काय ना ABCD नाव देणार. परत मी प्रोटेक्टर काय करणार असा ठेवणार इथे. ओके. आणि इकडनं असा 120 अँगल घेणार, तो बरोबर ह्याला पॅरलर लाईन येणार, अशी लाईन येणार. परत काय घ्यायचा, इकडनं अँगल घ्यायचा 120, ही बरोबर पॅरलर लाईन येणार आणि त्याला पण काय घ्यायचं सांग 3.5 डिस्टन्स घ्यायचं आणि परत मार्क करायचं. ABCDE त्याला नाव द्यायचं, ई नाव द्यायचं. ओके. परत प्रोटेक्टर असा ठेवायचा, असा ठेवायचा उलटा आणि इकडनं 120 अँगलचा काय काढायचा डिस्टन्स काढायचा आणि परत त्याच्यावर काय करायचं 3.5 घ्यायचं. ओके. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्टली तू जोडला ना तरी चालेल. हे पण डिस्टन्स काय ना असा 3.5 द्यायला पाहिजे आणि हा अँगल 120 असायला पाहिजे. झालं? येस. हे आणि पॉईंट जोडल्यानंतर मी काय करणार सांग F नाव देणार, त्याला नाव देणार F. झालं? हो. आता ते काय म्हणतात सांग A आणि D जोडा म्हणतात, मग मी काय करणार सांग A आणि D जोडणार. ओके. A आणि D जोडा म्हणतायत. ओके. झालं? येस. झालं. आता इथे आपल्याला काय मिळतं सांग, एक स्क्वेअर हे मिळतो, क्वाड्रिलॅटरल मिळतो. तो कुठल्या प्रकारचा आहे तो तू मला सांगायचा. दोन्ही बाजूला काय मिळतं, दोन ट्रँगल आपल्याला क्वाड्रिलॅटरल मिळतात, त्याला कुठले क्वाड्रिलॅटरल म्हणणार. हा एक मिळतो ABCD आणि ADEF मिळतो. कुठला म्हणतात त्याला? हा माहित नाही. माहित नाही, शोधून मला सांग उद्या लेक्चरला. ओके. येस. हा मी उद्या सांगेन नाही तर. ओके.
पहिल्यांदा तू शोध. ओके. तुला जर पेंटॅगॉन काढायला सांगितलं ना, सेम प्रोसिजर वापरायची. पेंटॅगॉन सांगितलं ना, मी काय करणार सांग. पेंटॅगॉन मध्ये टोटल काय असणार सांग, तर 5 साईड असतात. पाय -2 इंटू 180 हे 3 येतं इंटू 180. म्हणजे काय होते सांग, 540 होता. अँगल किती असतात, टोटल 5 असतात. मग मी काय करणार, डिवायडेड बाय 5 करणार. 5 1 जा 5 0 8. प्रत्येक अँगल काय असणार सांग, 108 असणार. मी मगाच सारखंच करणार. मी पहिल्यांदा एक लाईन काढणार, इथे 108 घेणार. ओके. इथे 108 घेणार. ही अशी कुठेतरी येईल. परत इथे 108 घेणार. सगळ्या सेम असणार हा, लेंथ सेम असणार. आणि इथे 108. हा आपला पेंट म्हणजे प्रत्येक अँगल काय असायला पाहिजे मात्र त्याचा 108 असायला पाहिजे. क्लिअर? येस. क्लिअर. त्याला आपण काय म्हणतो सांग, पेंटॅगॉन. ओके. सगळ्या ठीक आहे. अँगल किती असतो ते याच्या साहाय्याने बघायचं. टोटल कसं काढायचं, हाईट किती आहे -2 करायचं इंटू 180 करायचं. ओके. हा जो आपण क्वेश्चन नंबर बघितला तो कुठला बघितला, लक्षात आलं तुझ्या? आपला होता तो 59. जे आपण बघितले ना ते सगळे तू काय करणार ना, सोडून प्रयत्न करणार. 2-3दा ट्राय करायचं. ओके. त्याच्या पुढचा जो आहे तो 60 आपण बघितलेला आहे, 7 इक्वल पार्ट्स वगैरे, ते तुला जमेल. जमेल ना? हा तुला जमेल. कुठला? हा नाही, 60चा मी आणला नाही ते, कारण आपण ऑलरेडी घेतलेला आहे तो. ओके. त्याच्यानंतर 5 क्वेश्चन राहिले, ते आपण उद्या कंप्लीट करूया आणि मग पुढचं बघूया. ओके. मी याचा व्हिडिओ पण पाठवेन, बघ आणि परत एकदा ट्राय कर. काय? ओके. सर, हा बोल. उद्या लेक्चर आहे. मी सांगतो की ग, मी फ्री असेल ना तेव्हा मी लेक्चर तुला आधी 2 तास सांगतो. ओके. मी ज्या दिवशी फ्री असेल तेव्हा मी नक्की घेतो. ओके. येस. सगळं मी कव्हर करणार, भिऊ नको. ओके. चालेल. चल.